प्रभातीच्या मननाच्या सत्रामध्ये पुढे जाऊया. या मननाच्या सत्रामध्ये आपण योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 17 ते 20 या वचनांवर मनन करणार आहोत. आणि म्हणून माझ्याबरोबर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान 19वा अध्याय आणि वचन 17 काढावे ही नम्र विनंती. त्याचं शीर्षक आहे येशूला वधस्तंभावर खिळले. मग त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले व तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभावर खिळले. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लिहिली, तिच्यावर यहुद्यांचा राजा नासोरी येशू असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले. ते स्थळ नगराच्या जवळ होते, म्हणून पुष्कळ यहुद्यांनी ती पाटी वाचली. ती पाटी इब्री, रोमन व हेल्लेनी या भाषात लिहिलेली होती. देवबाप ह्या वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठव आणि त्याच्या महान सामर्थ्याच्या त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आज प्रभू आमच्याशी बोलो हीच नम्र विनंती प्रभूला. या वचनांमध्ये प्रेषित योहान पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने त्या वधस्तंभावरचं ते महान चित्र रेखाटित असताना त्या ठिकाणी वचन 17 मध्ये एका जागेचा तो उल्लेख करीत आहे आणि ती जागा अतिशय भयानक आहे प्रियांनो. ती कवटी म्हटलेली जागा आहे आणि त्याला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. एक जागेविषयी लिहित आहे. तर वचन 18 मध्ये तो 3 व्यक्तींविषयी लिहित आहे आणि ती 3 व्यक्ती 3 वधस्तंभावर जाणार आहे आणि त्या 3 व्यक्तींचा उल्लेख करत असताना एका व्यक्तीचं विशेष करून तो नाव घेत आहे आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याची स्थान जे आहे त्या 2 व्यक्तींच्या मध्ये आहे असं योहान सांगत आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी जो मध्ये जो आहे, जो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आहे, त्याच्या डोक्यावर त्या वधस्तंभावर असलेली पाटी देखील योहान आम्हाला सांगत आहे आणि ती पाटी अशा प्रकारे लिहिलेली आहे, यहुद्यांचा राजा नासोरी येशू. वचन 20 कडे ज्यावेळेस आम्ही वळतो त्यावेळेस या पाटीविषयी सखोल सांगत असताना ही पाटी 3 भाषांमध्ये लिहिली आहे. एक इब्री, 2 रोमन आणि 3 हेल्लेनी. आणि अशा प्रकारे वधस्तंभाचं चित्र रेखाटित असताना त्या जागेविषयी, त्या 3 व्यक्तींविषयी, त्या 3 वधस्तंभाविषयी, मध्ये असलेल्या ख्रिस्ताविषयी आणि त्याच्या वर असलेल्या त्या वधस्तंभाच्या वर असलेल्या त्या पाटीविषयी विशेष करून योहान लिहित आहे. पाटी. आज आपलं संदेशाचं शीर्षक आहे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील पाटी. पण पाट्या अनेक आम्ही पाहिलेल्या आहेत. आम्ही जे पुण्यामध्ये राहणार आहोत, आमच्या पुणेरी पाट्या हे बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. परंतु पाटी अनेक अशा गोष्टी आम्हाला स्पष्ट करून सांगते. उदाहरणार्थ आम्ही एखाद्या क्लिनिककडे जातो, त्यावेळेस डॉक्टरांच्या त्या पाटीमध्ये त्याचं शिक्षण कंसामध्ये लिहिलेलं आहे. मग त्या डॉक्टरकडे जायचं की नाही जायचं हा आम्हाला आमचा प्रश्न जो त्याचं उत्तर आम्हाला मिळतं. एखाद्या दुकानामध्ये गेलो तर त्या पाटीवर लिहिलेलं असतं की ह्या वस्तू या ठिकाणी मिळतात आणि म्हणून आम्ही ती पाटी पाहून त्या दुकानात जातो. प्रियांनो, वेगवेगळी दुकानं असतात आणि वेगवेगळ्या पाट्या असतात आणि त्या पाटी त्या दुकान आणि त्या दुकानातील व्यक्तीविषयी सांगते. प्रियांनो, परंतु अनेक पाट्या ह्या जगामध्ये आहेत, परंतु जगामध्ये एकच पाटी अशी आहे, ती जगविख्यात आहे, प्रख्यात आहे आणि प्रत्येकाला ती पाटी माहिती आहे आणि त्या पाटीवर लिहिलेला लेख माहिती आहे, यहुद्यांचा राजा नासोरी येशू. प्रियांनो, ही पाटी आज आम्हाला आमच्या हृदयाला स्पर्श करून जावी हीच प्रभूचरणी प्रार्थना. कारण ही पाटी लिहिणारा पिलात होता. ते मनुष्य होते. त्या पाटीविषयी त्यांचा द्वेष आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. जरी राजा म्हणतात तरी सुद्धा त्या पाटीच्या द्वारे जो लेख लिहिलेला आहे, जो ठोकलेला आहे ती पाटी, त्याच्यामध्ये मनुष्याचा द्वेष दिसतो. परंतु प्रभू काय म्हणत आहे स्तोत्रसंहिता 76 आणि वचन 10 मध्ये की मनुष्याचा क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असे होतो. मनुष्याचा क्रोध त्या पाटीच्या द्वारे दिसत आहे. मनुष्याचे त्या ठिकाणी प्रभूविषयी द्वेष दिसत आहे. परंतु प्रभू म्हणत आहे जी पाटी माझ्या पुत्राच्या डोक्यावर ठोकलेली आहे, ती पाटी माझ्या पुत्राच्या स्तुतीचं साधन असं झालेलं आहे. आणि आज जवळजवळ 2025 वर्षानंतर
या पाठीविषयी आम्ही विचार करीत आहे प्रियांनो, की ही पाठी कशा प्रकारे देवाच्या पुत्राचा आमच्या तारणाऱ्याच्या स्तुतीचं साधन होत आहे. या पाठीकडे आपण आज लक्षपूर्वक पाहू. या पाठीवर नमूद केलेले आपल्या मराठीमध्ये यहुद्यांचा राजा नासरी येशू, इंग्रजीमध्ये जीसस ऑफ नासरे द किंग ऑफ द ज्यूज, आणि ह्या 3 भाषांमध्ये इब्री, रोमन आणि हेल्लेनी या 3 भाषेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कारण ज्यांनी कोणी पाहावं त्यांनी त्याची थट्टा करावी, त्याच्या समोर त्यांनी मान डुलवाव्या, हीच या पिलाताची आणि अनेकांची इच्छा अशी होती. परंतु आज आमची मान डुलणार नाही, तर आमचं अंतःकरण ह्या पाठीसमोर, या ख्रिस्तासमोर नमणार आहे प्रियांनो. हा माझा विश्वास आहे. कारण ही पाठी त्या ख्रिस्ताचं अतिशय सुरेख असं वर्णन आम्हाला करून देत आहे. त्या ठिकाणी आम्ही पाठीकडे जाऊ, की तिच्यावर यहुद्यांचा राजा नासोरी येशू असं लिहिलेलं होतं. येशू, जीसस, तारणारा त्याचा अर्थ असा होतो प्रियांनो. येशू हा शब्द ज्यावेळेस आम्हाला दिसतो, त्यावेळेस एका मनुष्याचं नाव आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी आपल्या देव आपल्या पुत्राचं मनुष्यत्व प्रगट करत आहे प्रियांनो. या ठिकाणी लिहिलेलं आहे की यहुद्यांचा राजा नासरी येशू, येशू ख्रिस्ताचं मनुष्यत्व प्रगट करताना आम्हाला दिसत आहे. योहान आपल्या शुभवर्तमानामध्ये लिहितो की शब्द देही झाला. योहान 1:14 मध्ये शब्द देही झाला. पण वर लिहिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. यानं जो प्रभू, जो शब्द, जो ख्रिस्त, जो देवासह होता, तो मनुष्यासह झाला, तो देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे काय, की जो देव होता तो येशू म्हणून आमच्यामध्ये अवतरला प्रियानो. काल अनेकांनी गव्हाणीमधला ख्रिस्त पाहिला असेल, परंतु आज ह्या 26 डिसेंबर रोजी त्या वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही पाहतो, आणि त्याच्यावरची पाठी त्या येशूविषयी लिहित आहे की तो तारणारा आहे प्रियांनो. तो तारणारा का आहे? कारण तो देवासह होता. देवाचे विचार, देवाची इच्छा माहित असणारा आणि देवाचं पावित्र्य आणि देवाचे सर्व गुण असलेला हा शब्द देही झाला. त्या ठिकाणी मत्ती लिहितो 1:21 मध्ये की तिला पुत्र होईल, त्याचे नाव येशू असे ठेव. तिला, ते येण्याचं साधन एक कुमारी आहे प्रियांनो. ज्या प्रकारे आम्ही येण्याचं साधन आमची आई आहे, परंतु आमचं येणं आमच्या आई आणि वडिलांच्या एकत्रित येण्यामुळे झालं. परंतु ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या कुमारीची गर्भधारणा झाली आणि एका स्त्रीच्या द्वारे त्याचं येणं झालं. हे काय दर्शवितं? की देव असून तो मनुष्य झाला. फिलिप्पी पत्रामध्ये 2 अध्याय सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे की देवाच्या प्रतिकृतीचा असून त्याने लाभ धरला नाही, तर मनुष्य प्रतिकृतीचा झाला. देवाचं स्वरूप त्याने सोडलं आणि त्याने आमच्यासारखा देह झाला. आम्हाला परिचित असं दर्शन आमच्या ख्रिस्ताने आम्हासाठी दिलं. ही पाठी काय दर्शवित आहे प्रियांनो? देव मनुष्य झाला. काय आहे मनुष्यामध्ये? ज्यावेळेस आम्ही पाहतो की एदेनमधून ज्यावेळेस मनुष्याची हकलपट्टी झाली, पाप त्याच्यामध्ये शिरलं, त्याच्यामध्ये शाप आला, कष्ट आलं, घाम आला, सर्व त्याच्या भौतिक गरजा आम्हाला दिसतात प्रियांनो. आणि अशा प्रकारच्या मनुष्याच्या देहामध्ये देव आला, कारण त्या मनुष्याची परिस्थिती त्याला अजून जवळून पाहायची होती प्रियांनो. या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्हाला लिहितो की लूका शुभवर्तमान 2 अध्याय 52व्या वचनामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त ज्ञानाने व शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. ज्यावेळेस तो बालक होता त्यावेळेस त्याला ते पूर्ण ज्ञान नव्हतं प्रियांनो. जसं आम्हाला आहे की आम्ही बालक असताना आम्हाला पूर्ण जगाचं ज्ञान नव्हतं. जसजसं आम्ही वाढत गेलो तसतसं आमचं ज्ञान वाढत गेलं, जसजसं आम्ही वाढत गेलो तसतसं आमचं शरीर वाढत गेलं, आणि आमच्यासारखा हा वाढणारा ख्रिस्त आहे प्रियांनो. अनेकांना वाटेल हा देव आहे, याला काही त्याच्या संबंधित माहिती नाही मनुष्याच्या बाबतीत. परंतु आम्ही पाहतो की लूक म्हणतो तो ज्ञानाने देखील वाढत गेला, तो शरीराने वाढत गेला. एवढंच नाही तर मत्ती 4 मध्ये आम्ही पाहतो की त्याला भूक लागली प्रियांनो. ज्याप्रमाणे आम्हाला भूक लागते त्याप्रमाणे ख्रिस्ताला देखील भूक लागली. योहान म्हणतो की त्याला तहान देखील लागली, त्याला तहान लागली प्रियांनो. आणि एवढंच नाही, हे सांगायचं का गांभीर्य आम्ही सांगतो की तो मनुष्य झाला, कारण ज्यावेळेस तो वधस्तंभावरती खिळला
त्यावेळेस ज्या प्रकारे आम्हाला टाचणी टोचते, त्यावेळेस ज्या वेदना आम्हाला होतात, त्याच प्रकारच्या वेदना या देवाला झाला, कारण देव मनुष्य झाला. प्रियांनो, त्या मनुष्याला त्या वेदनेतून जावं लागलं. त्या मनुष्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले आणि तो खिळा एका ठोक्यात गेला नाही प्रियांनो. तो खिळे ठोकत ठोकत, एक ठोका, दोन ठोका, तीन ठोका, आता ठोकत ठोकत ते खिळे आरपार असे गेलेले आहेत प्रियांनो. काय त्या खिळ्यांचं वर्णन आपण करू शकतो. तो काट्यांचा मुकुट कदाचित तो असा ठेवला नाही प्रियांनो. त्याच्यावर तो काट्यांचा मुकुट घालण्यात आला. त्याचे काटे त्याच्या डोक्यात रुतले गेले प्रियांनो. त्याचं मनुष्यत्व काय दाखवतं. त्या वेदनेमधून गेलेला ख्रिस्त आम्ही पाहतो. योहान म्हणतो, यहुद्याचा राजा नासरी येशू तो मनुष्य झाला प्रियांनो. आणि देवाने आम्हासाठी मनुष्य रूप धारण करणं हे आमच्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे. कारण देव मनुष्य झाला. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की त्याला भूक लागली, तहान लागली, सर्व गोष्टीमधून आमचा ख्रिस्त आमच्यासाठी गेला. कारण का? रोमकरास पत्र 5वा अध्याय 12व वचन, एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण पसरले. तुम्ही आणि मी प्रत्येकाने पाप केले, म्हणून आज देखील मी पाहतो की अशा प्रकारे मरण पसरले आहे. त्या मरणाच्या दरीतून, त्या अधोलोकाच्या वाटेवरून आम्हाला बाहेर काढण्यासाठी देव मनुष्य झाला. कारण मनुष्याच्या बदली मनुष्य वधस्तंभावरती खेळला. यहुद्यांचा राजा नासरी येशू ही पाटी आम्हाला त्या ख्रिस्ताचं मनुष्यत्व प्रगट करीत आहे प्रियांनो. दुसरा मुद्दा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, यहुद्यांचा राजा नासोरी येशू. नासोरी इंग्रजीमध्ये असं लिहिलं आहे की त्या ठिकाणी जीसस ऑफ नासरेत. नासोरी, नासरेत ख्रिस्ताचं पावित्र्य या शब्दावरून प्रगट होतं प्रियांनो. कारण मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 2रा अध्याय वचन 23 मध्ये ते लोक नासरेत नावाच्या गावी राहिले. त्या ठिकाणी ते राहिले, ते कुटुंब त्या ठिकाणी राहिलं आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त लहानाचा मोठा झाला. आणि प्रभू म्हणतो की ख्रिस्ताला नासोरी म्हणतील. हे संदेष्टांच्या द्वारे जी भविष्यवाणी होती ती पूर्ण व्हावी म्हणून आमचा ख्रिस्त ज्यावेळी नथनेल म्हणतो की नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय, कारण पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हा खराखुरा इस्रायली आहे. कारण नथनेलला इस्रायलातल्या सर्व गोष्टी माहिती आहे, कोणतं नगर कसं आहे, कोणतं नगर कसं आहे, आणि याला माहिती आहे की नासरेत कोणत्या प्रकारचं नगर आहे. का बरं? नासरेत कोणत्या ठिकाणी वसलेलं आहे? गालिलाच्या समुद्राच्या भोवती असलेलं कफरनहूम एक उत्तम असं व्यापारी ठाणं त्या ठिकाणी होतं. आणि त्या व्यापारी ठाण्यामध्ये अनेक व्यापारी देशोदेशीमधून कफरनहूमात येत होते. आणि कफरनहूमाच्या अलीकडे असलेलं, एका दिवसाच्या वाटेवर असलेलं हे नासरेत गाव होतं. म्हणजे काय? रात्र घालवण्याचं ठिकाण हे नासरेत होतं प्रियांनो. अतिशय भ्रष्ट असलेलं नासरेत अभ्यासक म्हणतात. आणि त्या ठिकाणी जे काही देवाविरुद्ध आहे ती प्रत्येक गोष्ट नासरेतात आम्ही पाहू शकतो प्रियांनो. परंतु अशा घाणेरड्या परिस्थितीमध्ये, या भ्रष्ट परिस्थितीमध्ये तुमचा आणि माझा ख्रिस्त तारणारा त्या ठिकाणी वाढलेला आहे. का बरं प्रभू म्हटला की त्या ठिकाणी ख्रिस्ताविषयी ते ख्रिस्ताला नासोरी म्हणतील, माझा पुत्र नासोरी नासरेतामधून आलेला आहे. का बरं नथनेल म्हणतो की नासरेतातून उत्तम काही निघू शकतं का प्रियांनो? प्रियांनो, मनुष्यत्व एक प्रगट करतो, परंतु हा मनुष्य भ्रष्ट ठिकाणी वाढला, परंतु त्याला पाप ठाऊक नव्हतं. त्याच्या ठाई कधी पाप आम्हाला दिसत नाही. बघा ना, आम्ही जर शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर अनेक वेळा शास्त्री, परुषी, यहुद्यांचे वडील याजकगण प्रत्येक जण त्याच्यामध्ये दोष शोधण्यामध्ये मग्न असे आम्हाला दिसतात. एवढंच नाही तर ज्यावेळेस पिलाताच्या समोर त्याला आणलं तर पिलात म्हणतो मला ह्याच्यामध्ये दोष आढळत नाही. एवढंच नाही तर ज्याने त्याच्या कुशीमध्ये भाला बोसकला तो देखील म्हणतो खरोखर हा नीतिमान पुरुष होता. प्रियांनो, सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत या मनुष्याच्या जीवनामध्ये
पाप आढळलेलं नाही. आणि म्हणूनच पेत्र अतिशय विश्वासाने आणि धैर्याने लिहितो 1 पेत्र 2 अध्याय 22 वचनामध्ये, की त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट नव्हतं. नासरेत, नासोरी आम्हाला काय दिसतं? ख्रिस्ताचं पावित्र्य. आज आम्ही ज्या जगात राहत आहोत, आमच्या जगाच्या अवतीभोवती जी भ्रष्टता आहे, तीच भ्रष्टता त्या ख्रिस्ताच्या लहानपणी, तरुणपणी आम्हाला दिसते. परंतु ती भ्रष्टता त्याला शिवू शकली नाही. परंतु आमचं उलटं आहे प्रियांनो. अनेक वेळा हे पाप आम्हाला शिवून जातं. अनेक वेळा पाप आमच्या विचारात असतं. अनेक वेळा पाप आमच्या हातून घडतं, बोलण्याद्वारे घडतं, डोळ्याद्वारे घडतं, ऐकण्याद्वारे घडतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आहे आणि तो निर्दोष आहे आणि त्याच्या ठायी कोणतंही पाप नव्हतं. ही पाटी काय दाखवतं? 1 ख्रिस्ताचं मनुष्यत्व, 2 ख्रिस्ताचं ते पावित्र्य दाखवत आहे प्रियांनो. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहतो, की पुन्हा आपण योहान 19 आणि 19 वाचूया. पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लिहिली आणि त्या पाटीवर असं लिहिलं होतं, यहुद्यांचा राजा नासरी येशू. त्याचं आम्हाला दिसतं, की अनादी कालात्पणाचं त्या ठिकाणी राजपद प्रगट केलेलं आहे. यहुद्यांचा राजा. त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं मत्ते 2:2 मध्ये अतिशय ज्ञानी व्यक्ती त्या ठिकाणी ते मोठा प्रवास करून आलेले आहेत. आणि ते काय म्हणत आहे बघा बरं, मत्ते 2:2 मध्ये, यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? हे प्रश्नचिन्ह आहे. ते त्या ठिकाणी शोधित आहे. ते राजवाड्याच्या अवतीभोवती कदाचित असू शकतात. परंतु ते काय म्हणत आहे? यहुद्यांचा राजा म्हणत आहे. प्रियांनो, जगामध्ये अनेक पराक्रमी राजे होऊन गेलेत. परंतु ते जन्माला ज्यावेळेस आले, ते राजे म्हणून आले नाही, तर ते राजकुमार म्हणून जन्मास आले. परंतु जगामध्ये एक असा व्यक्ती जन्मास आला, तो राजकुमार नाही, तो राजा म्हणून जन्मास आलेला आहे. तो म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त. तो जन्मास आला तेव्हापासून तो राजा म्हणून आलेला आहे. का? कारण तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याचा 25 डिसेंबर त्याची सुरुवात नाही प्रियांनो. तो अनादी कालापासूनचा आहे. तो राजा आहे आणि फक्त आम्हाला सोडवण्यासाठी तो ह्या जगामध्ये आलेला आहे. हे सत्य जरी एखाद्याला समजलं तरी त्याचं तारण होण्यास प्रभू अतिशय कृपा पुरवणार आहे प्रियांनो. कारण हा राजाचं महत्व माझ्या अंतःकरणात असणं अतिशय महत्वाचं. कारण हे ज्ञानी आहेत प्रियांनो, हे बुद्धिमान आहेत, यांना सर्व ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाने प्रभूच्या द्वारे प्रगट होतं, की यहुद्यांचा राजाला तुम्ही शोधत आहात. कारण आज माझी शोध मोहीम कोणाला शोधित आहे प्रियांनो? हे यहुद्यांचा राजाला शोध. हा राजा आगळा वेगळा आहे. ज्याप्रमाणे पाहिलं की ते राजवाड्याच्या अवतीभोवती असेल, कारण हेरोदाची त्यांची भेट झाली. परंतु हा राजा कुठे त्यांना भेटला? एका घरामध्ये भेटला. धनगरांना हा राजा कुठे मिळाला? त्या गायीच्या गोठ्यात भेटला. प्रियानो, हा राजा अगदी वेगळा आहे. तो राजवाड्यात राहणारा राजा नाही प्रियानो. हा राजा घोड्यावर किंवा रथावर स्वार होणारा नाही, तर गाढवीच्या शिंगरावर बसणारा राजा आहे. आणि जरी हा राजा गाढवीच्या शिंगरावर बसला तरी मनुष्याच्या मुखातून शब्द निघणार, होसन्ना होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हा राजा गाढवीच्या शिंगरावर जरी बसला तरी हा राजा आहे प्रियानो. हा राजा वधस्तंभावर घायाळ जरी झाला तरी या राजाकडे बघून एक चोर म्हणतो, हे अहो येशू, ज्यावेळेस तो म्हणतो की अहो येशू, ज्यावेळेस तुम्ही आपल्या राजाधिकाऱ्याने याल त्यावेळेस माझी आठवण करा. त्याचं राजपद त्या चोराला त्या घायाळ अशा अवस्थेमध्ये देखील त्याला माहिती आहे की हा पुन्हा येणार. कारण काय येणार? कारण हा अनादिकालापासूनचा हा राजा असा आहे. प्रियांनो, या राजाचं राजपद हे अनादी कालापासूनचं आहे. ही पाटी काय दर्शविते? यहुद्यांचा राजा म्हणजे काय? की तो राजकुमार म्हणून जन्मास नाही आला, तो राजा म्हणून जन्मास आला. काय आहे राजा? अनेक राजांनी मनुष्याला मारलं, अनेक पराक्रम केले, अनेक नगरांवर, राज्यांवर विजय प्राप्त केला. परंतु या राजाने पापावर विजय प्राप्त केला. तिला पुत्र होईल, त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून सोडवेल. हा पापापासून सोडवणारा राजा आहे प्रियांनो. कोणत्या मनुष्याच्या गुलामीतून नाही, तर पापाच्या, सैतानाच्या गुलामीतून सोडवणारा आहे. आणि हा राजा एवढंच नाही तर मृत्यूवर विजय प्राप्त करणारा हा राजा आहे. कारण मनुष्याचा शेवटला शत्रू मृत्यू तो नाहीसा त्याने केला आणि त्याने तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होऊन ती कबर रिकामी केली. आणि हा एकच असा राजा आहे की ज्याची कबर आज जगामध्ये एकच कबर आहे, ती रिकामी आहे. ही पाटी काय दर्शविते? एक,
येशू त्याचं मनुष्यत्व. 2 नासरेत त्याचं पावित्र्य की भयंकर परिस्थितीत आहे, परंतु अतिशय उत्तमरित्या तो पावित्र्याने वाढलेला आहे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहिली, तो यहुद्यांचा राजा, त्याचं अनादी कालापासूनचं राजपद ही पाठी दाखवत आहे. खरोखर देवाला आपण धन्यवाद देऊ. या पाठीच्या द्वारे प्रभूने जी काही कृपा आम्हाला पुरवली याबद्दल थोर देवाला आपण धन्यवाद देऊ. त्याची स्तुती आपण करूया. आमेन.